नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना, ताईंना. कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर तुम्हाला कळलंच असेल बघा थंबनेलवरून वगैरे. तर आज कुठेतरी बाहेर फिरायला गेलं आहे खूप दिवसातून. म्हणजे ह्यांना खूप विनंती केली की बाहेर कुठंतरी घेऊन चला, की किती दिवस झालं. त्यावेळेला कुठंतरी आमचं म्हणजे दोघांचे वाद घालत घालत तयार झाले ह्यांनी. कारण की तसं का होते, कारण ह्यांचं काम असतं किती पहाटेच्या 5 वाजल्यापासून ते तुम्हाला सांगितलंच पहाटेच्या 5ला जातात ते. नाश्ता करायला येतात 10-10:30ला. तिथनं जातात लगेच ते दुपारी 2:30ला येतात आणि 2:30ला आले की परत जातात ते रात्री 10ला येतात. त्यामुळे त्यांचं काम म्हणजे त्यांना झोपच नाही आहे, म्हणजे वेळेवर झोप मिळत नाही. त्यामुळे त्यांना वाटते की संडेच्या एक दिवशी तरी निदान झोप असावी. त्यामुळे त्यांना वाटते की राहू दे फिरायला. पण असं वाटतं की पोरींना तरी एक दिवशी कुठंतरी असं फिरायला घेऊन जावं. त्यामुळे मीच मागं लागलेले की जाऊया कुठंतरी फिरायला म्हणून. आणि ते कसं तरी तयार झालेले बघा. तर आम्ही आता कुठं जाणार होतो, तर इथं बेंगलोरमधील मंत्री मॉल आहे बघा, तिथं फिरायला जाणार होतो. तर मलाच कसं तरी वाटत होतं ह्यांनासुद्धा म्हणजे भरपूर वेळा चला की कुठंतरी असं म्हणून वाद घालण्यापेक्षा. कारण की मला पण वाटतं ना की ह्यांना पण झोप नाही, कारण की पहाटेच्या 5ला जातात आणि म्हणजे झोप ही प्रत्येकाला महत्त्वाची असतेच ना. मग तरी पण मग पोरींसाठी मग कसं तर तयार केलं. आणि मी अशी मिशोवरूनच ड्रेस घेतलेला आहे बघा मी हा. आणि मी अशा प्रकारे तयार झालेला आहे. खूप छान ड्रेस आहे बघा, म्हणजे सेटच आहे आणि खूप मला आवडला होता आणि छान होता ड्रेस. कुठे म्हणजे त्याला टिपा वगैरे खूप छान बसल्या होत्या. तर इथं आलं बघा आता मंत्री मॉलमध्ये आम्ही. आणि खूप छान हा मॉल आहे बघा. काही खरेदी करायची तर राहू दे म्हटलं, पण निदान पोरींना खेळायला तरी होईल म्हटलं. त्यामुळे मग मंत्री मॉलमध्येच आलो होतो. खरेदीचं काय माहीत नाही पुढे जाऊन अजून होते खरेदी का नाही ती. तर इथं ह्यांनी माझ्याकडे बघत होते, कारण की इथं स्टेअर्सवरून चालायला मला येत नाही. त्यामुळे त्यांना हसायला येत होतं, कारण स्टेअर्सवरून मला खरंच खूप भीती वाटते. आणि म्हणजे मला काय होतं काय माहीत नाही, तिथंपर्यंत जाते मी स्टेअर्सपर्यंत आणि पाय ठेवायला गेले तर म्हणजे भीतीच वाटते आणि पाठीमागे सरते, मला वाटते की पडते की काय. त्यामुळे त्यांना हसायला येत होतं आणि त्यांना आमच्या दोघांचा तिथं सुद्धा वाद झाला बघा. प्रत्येक ठिकाणी गेले की वाद होते. त्यांना आला राग, कारण की फिरायला तर चला म्हणते आणि स्टेअर्सवरून चालता येत नाही का. मग येतच नाही ना, कारण भीती वाटते. असं काही नाही की किती जण तर होते की ते पायऱ्यावरूनच चढलेले, शिड्यावरून आपल्या. आणि कोणी कोणी स्टेअर्सवरून येत होतं ज्यांना येईल त्यांना. तर मी पहिल्यांदाच म्हटल्यानंतर मला कसं जमणार ना स्टेअर्सवरून. मग शेवटी मग जिना म्हणजे पायऱ्या चढूनच वरती आलो बघा, वरच्या फ्लोअरला. ह्यांना राग आलेला, तरी पण म्हणलं चला. आणि तिथं पायऱ्या होत्या म्हणून बरं झालं. काही काही ठिकाणी कशा असतं, लिफ्ट असते आणि स्टेअर्स असतात, पायऱ्या वगैरे नसतात. पण इथं मंत्री मॉलला पायऱ्या पण होत्या म्हणून भारी झालं, नाही तर मग काही नव्हतं खरं. इतकं आलेलो फिरायला मग नव्हतंच फिरायला झालं नसतं ना, कारण स्टेअर्सवरून मला येतच नव्हतं. पोरी म्हणत होत्या म्हणजे स्वरा चकुलीला, तर ते सुद्धा भीत नव्हत्या. त्या म्हणत होत्या आम्ही जातो मम्मी. म्हटलं तुम्ही जातात तर जावा स्टेअर्सवरून, मी पायऱ्या चढून येते. तर इथं बघू शकता खूप छान असा मंत्री मॉल होता बघा. जिकडं तिकडं म्हणजे इतक्या वस्तू होत्या ना, पर्स म्हणू नका, म्हणजे कपडे इतके भारी होते ना बास. पण इतकं महाग होतं ना, ते विचारलं की प्राईस खूप महाग होतं. म्हणजे आपण बाहेर जर घ्यायला गेलो ना, तर दुकानामध्ये मला वाटतं म्हणजे लईत लई 1000-1200 रुपयेपर्यंत येईल. पण मॉलमध्ये म्हणला तुम्ही तर एका शर्टची पण किंमत 2-2.5-3 हजारपर्यंत होती. मलाच ती किंमत ऐकून म्हणजे खरंच म्हणजे किती त्यामध्ये बाहेर ड्रेस येतील ना. बाहेर मग कलेक्शन्समध्ये घेतो ना आपण, तरी पण बाहेरून खूप चांगली क्वालिटी भेटते. असं काही नाही की मॉलमध्येच क्वालिटी चांगली असते. इतकी महाग त्याची प्राईस होती ना. मग चला म्हणलं राहू दे काहीतरी घ्यायचं. आणि स्वरा चकुलीला म्हणलं की इथं ट्रेन होती बघा खेळायसाठी त्यांना, त्याच्यामध्येच त्यांना बसवलं. त्यांना खेळायचं होतं. त्यांना पण म्हणलं कुठं रोज नसते बाहेर, घरातच असतात. स्कूल झाले की घरात. आणि मी वरती जास्त टेरेसवरती सुद्धा जात नाही, त्यांना खेळायलाच नाही. म्हणजे त्या लहान मुलांना पण वाटतं ना थोडंसं वेगळं काहीतरी असं पाहिजे. त्यामुळं मग मी त्यांना मॉललाच म्हणलं की ह्यांना कसं तर तयार केलं आणि मॉलला घेऊन गेले. आणि त्यांना हे असं ट्रेनमध्ये बसवलं बघा. त्यांना पण म्हणलं की आनंद तेवढाच.
चेहऱ्यावरचा त्यांचा आनंद बघून खूप भारी वाटत होतं बघा. कशा बसल्या होत्या दोघी पण. त्यांना ते बेल्टनं बांधलं होतं, तिथं लावला होता बेल्ट असा, आणि खूप भारी बसल्या होत्या बघा दोघी पण. किती चेहऱ्यावरचा आनंद बघून म्हणजे किती भारी वाटतं ना आपल्याला. आणि 2दा किंवा 3दाच राऊंड घेतले बघा, आणि ते सुद्धा महागच होतं. तरी पण म्हणले की आलोय असं त्यांना, निदान कशाला त्यांचं तरी मन मोडायचं. आणि त्यांना बसवलं बघा ट्रेनमध्ये, आणि गेल्या त्या पुढं त्यांच्या मागे मागेच आम्ही पण चाललो होतो. थांबूया म्हणलं एका ठिकाणी, पण ह्यांनीच चालेल त्यांच्या मागं तर म्हणलं मी पण जाते. आणि खरंच मॉलमध्ये वगैरे क्वालिटी पण छान असते, नाही असं नाही, पण इतकं महाग बघून आपल्याला होतच नाही घ्यायचं म्हणलं तर. आणि मी तर काही घेतलं नव्हतं बघा, फक्त बघितलं. ह्याने म्हणत होते काय घ्यायचं आहे का, तर घे तुला. पण मी म्हणलं बाबा नाही बाबा, कारण की तेच पैसे जर ह्यांच्याकडून मी घेतले तर मला त्याच वस्तू बाहेर 3,000मध्ये मला 3 साड्या येतील 1,000च्या म्हणलं तरी. आणि रेग्युलर वापरायसाठी सांगते तुम्हाला, 1,000ला 3 साड्या आहेत बाहेर. मग इतकं पैसे कशाला खर्च करायचे असं मला वाटलं. एका शर्टची नाही का, आणि ड्रेसचं म्हणलं तर मला वाटते 5-7 हजार, 5,000पर्यंत ड्रेस सेटची किंमत असते मॉलमध्ये. तर कशाला म्हणलं इतकं महाग घेऊया. इतकं महाग बाबा मला ऐकूनच कसं तरी झालं. आणि कशासाठी इतकं महाग आहे मलाच काही समजत नव्हतं. तर बघा, आमचं खेळणं फिरून वगैरे झालं सगळं काही बघून. तर आता रिटर्न चाललेलं आहे बघा खालती. आणि आत्तासुद्धा तुम्हाला स्टेअर्स दिसले असतील, पण मी तर पायऱ्यावरूनच आले कारण मला भीती वाटते. आणि खूप अंधार झालेला बघा, कारण की आम्ही आलेलोच किती 6 वाजता, मग त्यामुळे अंधार पडलेला दिसू शकतो तुम्हाला. आणि इकडं मॉलच्या बाहेर पण बघा असे कानातले आणि गळ्यातले आणि ड्रेस, कुर्ती आणि आपली झाडं छोटी छोटी होते. मॉलच्या बाहेरच आहेत. मला वाटलं मॉलच्या बाहेर आहेत म्हटल्यानंतर तिथं तरी प्राईस वगैरे कमी असेल. तर मी नुसती विचारली बघा जाऊन, की ती ब्लॅक कलरचा कुर्ती असते बघा, आता ट्रेंडिंगला होतं की आतमधनं काय ते आतमधनं पेटीकोट आणि बाहेरून नुसते अशी म्हणजे जाळीची नेटची वरची कुर्ती असते बघा, इथं तुम्हाला दिसेल बघा. तर ती ब्लॅक कलरची कुर्ती मी विचारली त्यांना, तर त्यांनी मला सांगितलं की 1,500 रुपये नुसतं कुर्तीची, म्हणजे पॅन्ट वगैरे नव्हती. तर म्हटलं की बाबा राहू दे. मी कारण मिशोवरून घेतली होती त्याला, तर मला ती किती 700 रुपयाला बसली होती, म्हणजे आतल्या पेटीकोट सकट. आणि त्यामुळं काही घेतलं नाही बघा. आणि आलं घरला आता. पोरी वगैरे खेळल्या, खूप छान वाटले त्यांना. आणि आल्या आल्या घरी तर सराचा अभ्यासच होता. बघितलं ना, तुम्हाला म्हणलं ना तेवढंच तिच्या खेळलं तर तेवढंच त्यांना म्हणजे भारी वाटलं असेल, कारण घरात आल्या की तर अभ्यासच आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ.